आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर कोणतंही ध्येय गाठता येतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुकच्या सुकन्येने थेट दिल्ली गाठली आहे। होय, कुमारी आरुषा शरद पाटील आता IAS होणार आहेत। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरुषाने 553वा रँक मिळवून उत्तुंग यश संपादन केले। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कर्मभूमीतील या कन्येने आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचं नाव देशाच्या नकाशावर कोरलं आहे। हे यश फक्त आरुषाचं नाही, तर तिच्या वडिलांच्या एका अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचा विजय आहे। तिचे वडील शरद पाटील यांचं खाकी वर्दी घालण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं, पण आज आपल्या लेकीनं थेट प्रशासकीय सेवेत झेप घेत बापाची मान अभिमानाने उंच केली आहे। लहानपणापासूनच अभ्यासात आणि गायनात हुशार असलेल्या आरुषाने UPSC साठी रात्रंदिवस एक केले। स्पोर्ट्सची आवड असल्यामुळे मला माझं एक ध्येय होतं की गोल टोपी घालायची। गोल टोपी म्हणजे पोलीस क्षेत्रातील गोल टोपी, SI साधं कॉन्स्टेबल असू दे, त्या याच्यातून आपण वरती जावं असं पहिल्यापासून मला वाटत होतं। त्या दृष्टीने माझे प्रयत्न पण असायचे। कर्मेर विद्यालयात माझं शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण मी कर्मेर गौरव पटला इथून घेतलं। कॉलेज इस्लामपूरला YC कॉलेजला होतं, पण त्यावेळी सुद्धा मी स्पोर्ट्समध्ये बऱ्यापैकी मी फिटनेस आणि सगळं सांभाळून गुजरात, वलसाड, नागपूर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस ह्या प्रत्येक इव्हेंटमध्ये फिजिकलमध्ये पूर्ण मी 1 ते 5 या रँकमध्ये मी प्रत्येक वेळेला प्रत्येक भरतीला मी बसायचो। पण यश येत नव्हतं। काय येत नव्हतं त्या बाकीच्या गोष्टी, आता त्या मॅटर असतील, अजिबात मला त्या यश आलं। विचार केला की बाबा आपण तर हे यश मिळवू शकलो, आपल्या मुलांना तर आपण त्या पद्धतीनं मार्गदर्शन करू। मी दोघांनीही त्या पद्धतीनं तिच्या पाठीमागं 2021 पासून तिच्या पाठीमागं लागलो। मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या, असा मोलाचा संदेश तिच्या आईने आजच्या ग्रामीण भागातील मुलींना दिला आहे। आधी आमची मुलगी म्हणून तिला ओळखत होते, तिथून पुढे आता आरुषा शरद पाटीलचे आई वडील ही तिनं ओळख स्वतःची मिळवली। हा तिचा जर्नी 4-5 वर्षाच्या अगदी सातत्यपूर्ण अभ्यासानं, चिकाटीनं जी काही तिची धडपड बघितली आम्ही डोळ्यांनी, ती जेवायला सुद्धा तिला बोलायचं म्हणलं की आम्ही ताट वाढत घेणार आणि तिला बोलवणार। ती जेवायला येईपर्यंत तासभर आम्हाला तसंच ताट वाढून ठेवलेलं असायचं। तिचं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कुणीही जेवत नव्हतं, कारण संध्याकाळच्याच वेळेला आम्ही सगळे एकत्र जेवायला बसले। बाबा म्हणजे तुम्ही जेवून घ्या, तुम्ही दिवसभर थकून आले आहात, पण नाही, सगळे आम्ही मिळून सगळे एकत्र जेवत होतो। त्यामुळं तिला कितीही वेळ होऊ दे, तिला कुठलाही सपोर्ट असू दे, तर आम्ही आमच्या परीने 100% देण्याचा प्रयत्न केला। इव्हन अभ्यासाची स्ट्रॅटेजी सुद्धा ते ठरवायला खूप मदत करायची। अगं असं कर, ह्याची रिव्हिजन अशी कर, खूप प्रत्येक बाबतीत बाबा ह्या PDF आम्हाला झेरॉक्स नाही, त्यातले 10ला तर 10ला कोल्हापुरात जाऊन झेरॉक्स आणून द्यायचे। एवढ्या सगळ्या सपोर्ट ते करायचे। आणि माझी पूर्ण फॅमिली, त्यातून माझे धीर आहेत, तिथून सारखा त्यांचा सपोर्ट असायचा। आणि माझे सगळे धीर सगळे सांगली नाईक आहेत, पुण्याला आहेत, विट्याला आहेत, आम्ही नोकरी निमित्ताने इथे आलेले आहेत, पण मूळ गाव हे आमचं तिथलंच आहे। आणि आम्हालाही प्राऊड फील होतंय की बाबा ऐतोडे गावातून आमची मुलगी आमच्या घराण्याचं नाव पुढं घेऊ शकली, जे इथून पुढच्या सगळ्या आमच्या पिढ्यांना अगदी प्रेरणादायी ठरणार आहे आणि मार्गदर्शक पण ठरणार आहे। आणि गावातच नाही तर पंचक्रोशीत सुद्धा आपल्याला आपल्यासारख्या ग्रामीण समाजातून येणाऱ्या किंवा मुलींसाठी जे आपल्याला द्यावं लागणार आहे ते संपूर्ण आपल्या कुटुंबियांना द्यावं, सपोर्ट करावा, इव्हन समाजाने त्यांना करावं। म्हणजे नाही, जिद्द ही तिनं मात्र सोडली, शेवटपर्यंत तिनं चिकाटी सोडली नाही। आणि तिनं बसलं तर तिच्या आता सुद्धा आमच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा आठवतो की ती अभ्यासाला कशी बसत होती, किती दिवस, किती तास बसत होती। आम्ही दोघी चिकाटी मेहनत याचं फळ आम्हाला दिसतंय। आज आम्ही तिच्या नावाने ओळखलं जातो। हेच आमचं भाग्य आणि हेच आमचं बरोबर आमचं नशीब म्हणायचं की अशी मुलगी आमच्या पोटी जन्माला आली आणि आपल्या गावाचं पंचक्रोशीचं नाव तिने उज्ज्वल केलं। आणि तिला स्वतःची ओळख करायची होती। बाबांनी एवढे कष्ट सहन केले, तर माझ्याकडून काहीतरी मला करणं हे माझं कर्तव्य आहे हे तिला जाणीव झाली। आणि तिनं जी गोष्ट घेतली ती पूर्णत्वास नेण्याचं तिच्या एक चिकाटी, तिचा एक चांगला गुण आहे। पुस्तकं सगळी आणून दिली, वाचन झालं, सुरू झालं। मराठी माध्यमातून पहिलीपासून शिकलेली मुलगी, तिनं ना सेमी ना इंग्रजी माध्यम, फक्त एकच विषय इंग्रजी, तो तिचा ग्रॅज्युएशन पर्यंतचा सोबत। आणि सांगायला कौतुक वाटेल, तिला 12वीला इंग्रजीमध्ये मार्क होते, ना की बाबा ती इंग्लिशमध्ये पूर्ण होते। म्हणजे असं असतं विद्यार्थ्यांचं की जो विषय आवडत नाही त्याला दुर्लक्ष करतात। ज्या वेळेला UPSC करायचं तेव्हा पहिल्यांदा मराठी काय, हिंदीची पुस्तकं
आणि अभ्यासाला सुरुवात झाली. पण इंटरव्ह्यूचं माध्यम हे इंग्रजी असल्यामुळं त्याच वेळेला तिने निर्णय घेतला की नाही, मी इंग्रजीमधूनच परीक्षा देणार UPSCची. प्रिलिम असू दे, मेन्स असू दे किंवा इंटरव्ह्यू असू दे. त्यासाठी काय करायचं, तर बाबांनी लगेच इंडियन एक्सप्रेस पेपर, डेली वर्तमानपत्र, न्यूजपेपरला आज ती मुलगी 12वीला 36 मार्क इंग्रजीमध्ये असतात. टॉपर मध्ये 5.3 रँक आज तिने जास्त मदत केलेलं आहे. यातच तुम्हाला तिच्या समोरचं अभ्यासातला अकॅडमीचा श्रेय आणि प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. आरुष्याच्या या प्रवासात तिच्या कुटुंबाचा पाठिंबा डोंगरा एवढा होता. आरुष्य म्हणते, UPSC ही परीक्षा केवळ बुद्धिमत्तेची नाही, तर ती संयम आणि सातत्याची आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हार न मानता प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच आरुष्याच्या या यशातून अधोरेखित होत आहे. आज ऐतवडे बुद्रुक आणि उचगाव परिसरात आनंदाचा उत्सव साजरा होत आहे. आरुष्य पाटील यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल M24 तासच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. नमस्कार, माझं नाव अरुषा पाटील. मी महाराष्ट्र राज्यातून कोल्हापूर या जिल्ह्यात राहते. माझं प्राथमिक शिक्षण हे 1ली ते 4थी पर्यंत जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय बावडा इथून झाले. 5वी ते 10वीचे शिक्षण हे उषाराजी हायस्कूल कोल्हापूर इथून झाले. त्याचबरोबर माझे कॉलेजचे शिक्षण शिवाजी युनिव्हर्सिटी यामधून झालेले आहे, ज्यामध्ये मी इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हा सब्जेक्ट घेतला होता. जेव्हा मी कॉलेजच्या 2nd इयरला होते तेव्हापासूनच मला असं वाटत होतं की एखादी ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे, आणि त्यासाठी मला वाटतं की स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी हे UPSC याचा विचार तेव्हापासूनच सुरुवात केली. त्याचा आधी सिलेबस काय आहे ते पाहत गेले मी, कोणाची मदत घेता येते, माझे मेंटॉर्स होते, माझे फ्रेंड्स होते, त्यांच्याशी थोडंसं डिस्कस करून मी म्हटलं की आता UPSC ला आपण सुरुवात करू शकतो. पहिल्यांदा आपले जे काही स्ट्रेंथ आहेत, विकनेसेस आहेत ते आधी ओळखू, आणि मग जेव्हा आपण एक अटेम्प्ट देणार आहे, फर्स्ट अटेम्प्ट देणार आहे, जो की मी 2022 ला दिला, त्याआधी मी एक वर्ष दिल्लीतून एक कोचिंग केलं होतं, विजन IAS नावाचं. ते ऑनलाईन माध्यमातून केलं होतं, आणि असा माझा UPSCचा किंवा CSCचा प्रवासाला सुरुवात झाली. आई वडिलांचं संघर्ष, वडिलांचं एक स्वप्न होतं ते तुम्ही पूर्ण केलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? खरं आहे, माझ्या बाबांना मुळामध्ये पोलीस व्हायचं खूप स्वप्न होतं, आणि त्यांनी त्यासाठी भयंकर कष्ट केले होते. त्यांचं त्या पद्धतीचं कष्ट मी आत्ता ऐकते, कारण ते मला आता सांगत होते. आणि असं म्हणतात की कुठेतरी नशिबाची ही साथ लागते, पण बाकी सगळं हार्डवर्क, स्मार्ट वर्क सगळं त्यांनी केलं, पण कुठेतरी नशिबाने त्यांना थोडीशी साथ न दिल्यामुळे त्यांचं हे स्वप्न अधुरं राहिलं. आणि ते त्यांचं स्वप्न ते माझ्या थ्रू इनडायरेक्टली पाहत होते असं मला वाटलं. आणि आपण यामध्ये एकदा डिसिजन घेतलेला आहे तर तो झोकून घेऊन करू, जेणेकरून माझ्या आई बाबांचं स्वप्नही मी पूर्ण करेन असं मला वाटलं. त्यामुळं मला त्याचं एक जास्त प्रेरणा आणि बूस्ट मिळालं. हा माझा जवळपास 4था अटेम्प्ट होता, 3री मेन्स होती आणि 2nd इंटरव्ह्यू होता. माझा हा प्रवास सुरू झाला 2022 पासून. 2022 ला मी प्रिलिम्स क्वालिफाय केली, मेन्स पर्यंत गेले, पण मेन्स काही मार्कांनी क्वालिफाय होऊ शकले नाही. त्यानंतर मी माझे काही विकनेसेस, जे काही माझे राहिलेले, असं वाटलं की हा आपण या एरियामध्ये कमी पडतोय, त्यावरती अजून काम केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल UPSC मध्ये सोशॉलॉजी ऑप्शनल हा मी निवडला होता, त्यामध्ये मला थोडे वाटलं की माझे नोट्स थोडे ऑर्गनाइज्ड हवे आहेत. त्यावरती काम करून 23चा अटेम्प्ट दिला, 24चा अटेम्प्ट दिला. त्यामध्ये मी प्रिलिम्स क्वालिफाय झाले, मेन्सही क्वालिफाय झाले आणि इंटरव्ह्यू पर्यंतही पोहोचले. पण इंटरव्ह्यू मधून लास्ट इयरलाच 16 मार्कांनी माझा कट ऑफ राहिला होता. त्यामुळे मला वाटलं की ठीक आहे, आपण इथपर्यंत पोहोचतोय तर थोडंसं एक मुलाखतीमध्ये थोडंसं एक काम अजून करण्याची गरज आहे, थोडं आपल्या आन्सर्समध्ये क्वालिटी वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे मी त्यावरती काम लास्ट इयरला केलं, आणि यावरती मी त्याच अनुभवाच्या जोरावरती प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही टप्पे यशस्वीपणे क्वालिफाय केले आणि AIR 553 प्राप्त केले. वाटतं की हा प्रवास ग्रॅज्युअल होता आणि खूप एक्सपिरियन्सेस गॅदर करण्याचा होता, कारण प्रत्येक अनुभव हा स्वतः गॅदर करणं, त्यातून शिकणं आणि पुन्हा पुढच्या अटेम्प्टमध्ये त्यावरती काम करणं हे खरंच एक थोडंसं लॉंग टर्म काम होतं. आणि यामध्ये खरोखर पेशन्सची भयंकर गरज होती. ती मी कुठेतरी माझ्या आईबाबांच्या सपोर्टमुळं कंटिन्यू करू शकले. आणि मुलींना सांगायचं झालं तर आज मुली
खरंच प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप यशस्वीपणे पुढे येत आहेत आणि त्यांना आपल्यासारख्या समाजाची ही साथ मिळते आणि अशी साथ त्यांना इथून पुढेही आपण देत राहू. कारण प्रत्येक मुलगीचं एक स्वप्न असतं की स्वतःची आयडेंटिटी स्वतः क्रिएट करणं आणि ती आयडेंटिटी क्रिएट करताना तिला फक्त हार्डवर्कची नाही तर वेल विशेषची गरज असते, मॉरल सपोर्टची गरज असते आणि ते सपोर्ट देण्याचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं आपण या माध्यमातूनही असू दे किंवा कुठल्याही माध्यमातून असू दे, इनडायरेक्टली डायरेक्टली आपण प्रत्येक मुलीला असं सपोर्ट करू जेणेकरून ती आपल्या देशाचं नाव खरंच उज्ज्वल करू शकतो. तर माझ्या आई बाबांचे संस्कारच मला पुढे मागे खूप बूस्ट करणार आहेत. त्या गावाने असू दे किंवा माझ्या आई बाबाने माझ्या पूर्ण फॅमिलीने दिलेले संस्कार मी नक्कीच ह्याला थोडंसं फुलफिल करण्याचा नक्की प्रयत्न करेन.